नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपल्या बरोबर आहे एक खास व्यक्ती. खास या अर्थाने की दरवेळी मला जर विचाराल तर दरवेळी तो मला काहीतरी नवीन त्याच्याबद्दल सांगण्याची संधी देत असतो, म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं. आणि मी नेहमी भेटल्यानंतर त्याला एकच प्रश्न विचारतो, तुझं वय काय आणि मला तुझ्या एनर्जीचं रहस्य सांग. मोठा प्रश्न पडतो. अगदी बरोबर गेस करताय तुम्ही. अभिनेता प्रसाद ओक आपल्या बरोबर आहे. प्रसाद, तुझं IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद विशाल. बऱ्याच गप्पा मारायच्या आहे. निमित्त खास आहे आणि मोठं आहे. पण त्यापूर्वी मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं आहे, आवाहन करायचं की प्रसादशी संवाद साधण्याकरता, त्याला आपल्या मनातले प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. चला गप्पा मारूयात प्रसाद बरोबर. यंदाचं निमित्त खरंच खास आहे. म्हणजे इतिहास नाही मी म्हणणार त्या व्यक्तीला, तो इतिहास जो आहे तो वर्तमानात उभं करण्याचा एक शिवधनुष्य तू पेलतोयस आणि ते आहे ज्योतिबा. येस येस. काय म्हणजे कशी ही सगळी प्रोसेस पूर्ण होते? मुळात मला ना या निमित्ताने मला कलर्स मराठीचे फार मनापासून आभार मानावेसे वाटतात. कारण आत्ताचं चित्र असं आहे की बऱ्याचशा चॅनलवरती टिपिकल सासू सुनांच्या हेवे दावे वगैरे, टिपिकल फॅमिलीतले कलह वगैरे अशा सगळ्या मालिका चालू असताना बरोबर आवाज सारखं प्रोजेक्ट चॅनलनी निर्माण करणं, सुरू करणं आणि कुठल्याही TRP रेटिंगची किंवा याची भीती मनात न बाळगता महाराष्ट्राचे आयकन्स जे आहेत त्यांचं चरित्र यंगस्टर्स समोर, प्रामुख्याने यंग जनरेशन समोर आणण्याकरता हे पाऊल उचलणं हे खूप मोठं धाडस आहे. आणि त्या धाडसाकरता मला कलर्स मराठीचे आभार मानावे तेवढे थोडेच वाटतात. आणि त्यानिमित्ताने आत्ता संत ज्ञानेश्वर त्यांनी त्यांचं चालू आहेच. आणि त्याच्यानंतर आता उद्या परवापासनं ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले चालू होईल. त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर चालू होईल. तर या प्रोजेक्टच्या निमित्ताने माझ्या आधीची किंवा त्याच्या आधीची जी बॅच आहे, सॉरी माझ्या नंतरची म्हणजे यंग जनरेशन जी आहे, ज्यांनी ज्योतिबांचा फारसा अभ्यास केला नसावा किंवा ज्यांना ज्योतिबा फारसे माहिती नसावे, त्यांना एक 8 तासाच्या फिल्ममध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा हा घर बसल्या बघता येईल. आणि हे एक अत्यंत उत्तम आणि महत्त्वाचं शिक्षण कलर्स मराठीतर्फे दिलं जाणार आहे आणि त्याचा सगळ्यांनी फायदा उठवायला हवा असं मला वाटतं. या सगळ्या पाठीमागे असणारा चेहरा तो म्हणजे चिन्मय. मला असं वाटतं चिन्मयचं हे पहिलं प्रोडक्शन आहे असं आम्हाला ऐकायला. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून आपण सगळेच चिन्मयला ओळखतो मांडलेकरला, पण या प्रोजेक्टच्या निमित्ताने तो पहिल्यांदा निर्माता म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. चिन्मय आणि त्याच्याबरोबर आमचा मित्र संजोत वैद्य अशा दोघांनी मिळून ब्ल्यू व्हेल नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि त्याची ही पहिली निर्मिती आहे. क्या बात आहे. आपल्याकडे आपल्या चाहत्यांचे फोन येत आहेत. पहिला फोन आहे औरंगाबादवरनं मनोज दिवसणे आपल्या बरोबर आहेत. मनोज जी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर. पहिलं तर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सर. आपण जे कॅरेक्टर करताय आता ज्योतिबांचं, ते आपण सिरियल मध्ये करताय सर. हां हां हां, मनोजींचा आपला संपर्क तुटलेला. पण दरवेळी प्रसाद कसं असतं, तुझ्यासमोर येणारी भूमिका फार वेगळ्या पद्धतीने असते. बघ ना, अगदी आठवायचं झालं तर तू अशा टिपिकल फॉर्ममध्ये असणाऱ्या चित्रपटांमध्येही अभिनेता म्हणून काम केलं. अगदी नक्कीच. इतिहासाशी तुझं जवळचं नातं आहे असं मला वाटतं. कारण रमा माधव म्हणे तू राघोबा दादा साकारला होता आणि आता यामध्ये तू ज्योतिबा साकारतोयस. चर्चा झाली या संदर्भात, कारण तू जसं म्हणाला की आत्ताच्या पिढीला म्हणा किंवा त्याच्याही पाठीमागच्या पिढीला म्हणा, ज्योतिबा हे वाचून ठाऊक आहेत, पण ते प्रत्यक्षात कसे होते हे तू समोर उभं करतोस. झालं एकदा असं की बरेच असं होतं, टेलिव्हिजन वर तुम्ही एखादं प्रोजेक्ट करत असता तेव्हा त्याचं काही जसं फिल्मचं 1-1.5 वर्षाचं प्लॅनिंग असतं तसं टेलिव्हिजनला प्रॅक्टिकली शक्य होत नाही. तर त्यामुळे चिन्मय माझ्याकडे हे प्रोजेक्ट जेव्हा घेऊन आला की ज्योतिबा तू करावा असं मला वाटतं, असं तुम्हाला जेव्हा म्हणाला, त्याच्यानंतर मॅक्झिमम आठवड्याभरात शूटिंग चालू होणार होतं आणि आता टेलिकास्ट उद्यापासून आठवड्याभरात. तर मी त्याला असं म्हटलं की माझं ज्योतिबाबद्दल वाचन आहे, नक्कीच आहे, पण त्याला काय लोटलंय आता ते थोडंसं पुसट झालंय. तर 7 दिवसात मला स्वतःला रिफ्रेश करायचं आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला जे काय असेल ते साहित्य त्यांचं दे. तर त्यांनी मला एवढं एक जाड पुस्तक आणून दिलं आणि म्हणलं हे 7 दिवसात मी कसं वाचू चिन्मय. तो म्हणला नाही, गुलामगिरी वाच आणि शेतकऱ्यांचा आसूड वाच.
दोन महत्त्वाची त्यांची पुस्तकं आहेत, ज्यातून ज्योतिबांचं कॅरेक्टर परफेक्ट कळू शकतं. ती दोन पुस्तकं मी पुन्हा एकदा वाचली, पूर्वी वाचली होतीच, पुन्हा एकदा वाचली. आणि मी त्याला असं म्हटलं की का चिन्मय तुला असं वाटतं की ज्योतिबा फुलेंची भूमिका मी करावी किंवा मी करू शकेन असं तुला का वाटतं? साहजिक आहे. तर तो म्हटलं की त्यांच्या पूर्ण साहित्याचा, त्यांच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यामधला एक महत्त्वाचा गुण मला असा आढळला जो तुझ्यात पण आहे, म्हणजे माझ्यात पण आहे. बर. तर मी त्याला विचारलं कोणता, तर तो असं म्हणाला की ॲग्रेसिव्हनेस, आक्रमकता. ज्योतिबांच्या पूर्ण वागण्यामध्ये, विचारांमध्ये, विचार मांडण्यामध्ये, भूमिकेमध्ये एक प्रकारची आक्रमकता होती, जी आक्रमकता तुझ्यात आहे असं चिन्मयचं माझ्या बाबतीत म्हणणं होतं. तर त्यामुळे मला ती आक्रमकता शेवटपर्यंत त्यांच्या म्हणजे मी 4 वेगवेगळ्या स्टेजचे रोल केले. आपण बघितलं तर एक पहिला हा पहिला नुसता मिशीवाला लुक आहे, मग नंतर हा काळ्या दाढीतला दुसरा लुक आहे, मग एक काळी पांढरी दाढी व्हायला लागते मिक्स असा तिसरा लुक आहे, आणि चौथा पूर्ण पांढऱ्या दाढीतला पांढऱ्या केसातला असे 4 लुक्स आहेत. तर तो म्हणाला की एज वाईज तू बॉडी पोश्चर बदलशील, बोलण्याची ढब बदलेल, त्याच्यात थोडा संथपणा येईल, शारीरिक हालचाली बदलतील, थोडी थरथर येईल, पण ॲग्रेसिव्हनेस त्यांच्या म्हणण्यामध्ये कन्सिस्टंट राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. हां, आणि तो धागा पकडून मी काम केलं. आणि मला असं वाटतं की ते खूप मला हेल्पफुल ठरलं असं मला वाटतं. अगदी. आपण फोन घेऊयात. सोलापूरवरनं संदीप कुळी आपल्या बरोबर आहेत. संदीपजी, आपला प्रश्न विचारा. ओके, नमस्कार. हा, बोला. नमस्कार. तेच आपण राजकारण पिक्चर मध्ये आपण एका राजकीय नेत्याची भूमिका बजावलेली. हां, तो आज सध्या तुम्हाला राजकारणातील कोणता नेता आवडतो हा प्रश्न होता. राजकारणातला कुठला नेता आवडतो असं त्यांना विचारायचं आहे. राजकारणातला कुठला नेता मला राजकारणापेक्षा मला राजकारणात म्हणजे नेते पण त्यांचं बाजूला सारून मला त्यांच्यातला माणूस शोधायला आवडतो. आणि जर असा माणूस पण शोधण्याचा प्रयत्न केला तर मला राजसाहेब ठाकरे प्रचंड आवडतात. स्वतः एक उत्तम कलाकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत, चित्रपटांची उत्तम समीक्षा करणारा तो माणूस आहे, चित्रपटांबद्दल अगाध ज्ञान असलेला तो माणूस आहे, आणि त्याच्या या सगळ्या कलागुणांबद्दल मला नितांत आदर वाटतो. आपण पुढला फोन घेऊयात. प्रसाद, मुंबईवरनं नितीन देसाई आपल्या बरोबर आहेत. नितीनजी, आपला प्रश्न विचारा. हा साहेब, नमस्कार. नमस्कार. हा प्रसाद, प्रश्न विचारला होता. हा, बोला नितीनजी. हा तर तुम्ही अभिनेता, तर जो सैराट पिक्चरवर जो आरोप होत आहे तर ते आरोप तुम्हाला योग्य वाटतात की अयोग्य वाटतात? किंवा नितीनजी, आपण थोडी त्याला कनेक्टिव्हिटी या माध्यमातून देऊ. ज्योतिबा कायमच वर्णभेदाच्या विरोधात किंवा एकूणच जाती व्यवस्था या विरोधात म्हणून कायम लढत राहिले. तर त्या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून एक अभिनेता म्हणून विचार करत असताना जे काही सैराटमधनं मांडलंय त्याच्याबद्दल तू काय विचार करतोस? थोडं मला असं वाटतं सैराट हा काही आत्ता चर्चेचा विषय नाही, पण ज्योतिबांच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर जातीभेद, वर्णभेद बद्दल त्यांनी जो पहिला लढा सुरू केला तो अत्यंत महत्त्वाचा होता. बरोबर. माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सवर्णांनी क्षुद्रांवरती जे अत्याचार पूर्वीपासून चालवलेले होते ते रोखण्याकरता त्यांनी अथक प्रयत्न केले, अथक परिश्रम, आणि जे अत्यंत महत्त्वाचे होते आणि वाखाणण्याजोगे होते. आणि त्या लढ्याला पुढे सत्यशोधक समाजाचं स्वरूप देणं ही त्या माणसामधली ताकद होती. आणि एका माणसाने अख्खं पुणं हादरवून सोडलं होतं. म्हणजे त्या माणसाची ताकद काय असेल. तर मला असं वाटतं की त्या विचारांना सलाम करायला हवा. त्या बैठकीला म्हणजे त्या काळात त्यांच्या विचाराची जी बैठक होती की वर्णभेद नष्ट झाला पाहिजे, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, माणसाला माणूस म्हणून योग्य ती वागणूक मिळाली पाहिजे. म्हणजे तो शूद्र म्हणून त्याला माझ्या विहिरीतलं पाणी पिऊन द्यायचं नाही वगैरे, ह्याला काही अर्थ नाही. तर त्यामुळे त्यांच्या ज्या भावना होत्या त्या काळी, ती विजन होती, त्या विजनला सॅल्यूट केला पाहिजे. बिलकुल. मला पूर्ण तुझ्या बोलण्यातनं जाणवतंय की तू ज्योतिबा स्वतःमध्ये प्रतिबिंबित करून घेतले. ते दिसतं आम्हाला, ते बघायला मिळणार आहे. आणि खरं पुढलं आम्ही तुझं अभिनंदन करू पुन्हा एकदा भेटल्यानंतर की कसा जेव्हा एपिसोड्स ऑन एअर्स असतील तेव्हा. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. नवापूरवरनं विनय ठाकूर आपल्या सोबत आहेत. विनयजी, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. 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 काय म्हणता सर, बरं आहे का? एकदम तुमच्या आशीर्वादाने चाललंय सगळं. साहेब, काय आमचा आशीर्वाद, तुम्ही मोठे लोक. सर, एक प्रश्न असा होता, आता जी तुम्ही नवीन मालिकेत भूमिका करताय त्यातील, हॅलो, हा बोला. सर, ते तुम्हाला आव्हानं काय आहेत नवीन ही भूमिका साकारताना, ते कळेल का?
काय तुला आव्हान काय वाटलं ही भूमिका साकारता? कारण तू बोललास खरं तर कुठलीही भूमिका हे नाटकाकरता आव्हानच असतं, पण त्याच्यात ज्योतिबासारखी भूमिका करिअरच्या या टप्प्यावर येणं हे मला फार महत्वाचं आव्हान वाटतं. असं करतं की जसं तू आत्ता म्हणालास की मी कधीच भूमिकेची लांबी मोजत बसलो नाही आयुष्यात, कधीच नाही. मी कायम भूमिकेची खोली बघत आलो. आणि म्हणजे एखाद्या पिक्चरमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर ती रात्र नावाचा माझा चित्रपट होता, विजू मानेनी दिग्दर्शित केलेला. 6 वर्षांपूर्वी तो चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर हिरो होता, आदिती सारंगधर हिरोईन होती आणि माझा एक अर्ध्या तासाचा रोल होता, पण त्याच्याकरता मला पहिलं स्टेट अवॉर्ड मिळालं. क्या बात आहे. त्यामुळे मी काय भूमिकेची खोली किती आहे ते बघत आलो. मग 2 मिनिटाची भूमिका असेल, मला त्यांनी कधीच काही फरक पडत नाही. माझं असं कधी म्हणणंच नाही की मला मी हिरोच आहे, मी सुपरस्टार आहे, आणि माझं असं म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे मी अभिनेता आहे आणि मी वेगवेगळ्या भूमिका स्वीकारत असतो, त्या अंगीकारायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. ज्योतिबा करत असताना निश्चितपणे खूप आव्हानं होती, पण चिन्मयसारखा एक अत्यंत अभ्यासू आणि सर्जनशील लेखक पाठीशी उभा असल्यामुळे त्याचे संवाद प्रामाणिकपणे म्हणणं आणि ज्योतिबा साकारणं या 2 गोष्टीत काही फरकच नाही वाटला मला. बरोबर. त्यांनी जे लिहून दिलंय कागदावर ते अत्यंत अभ्यासपूर्णच लिहून दिलंय. त्याच्याशी प्रामाणिक राहून योग्य त्या भावना समजून ते डायलॉग्स बोलणं, बस दॅट्स इट. एवढंच केलं मी. क्या आपण पुढला फोन घेऊयात. आसामवर नाही हा फोन, बरं, खास तुझ्याकरता. रश्मी जोशी आपल्या बरोबर आहे. रश्मीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो प्रसाद, हाय हाय हाय, कशी आहेस? मला तुझी खूप आठवण येते. आता असं वाटतं मग महाराष्ट्रात असायला पाहिजे. बर, सगळ्यात पहिला, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. येस. सेकंड क्वेश्चन इज, आता तू पूर्ण भूमिका साकारली आहेस ज्योतिबा फुले यांची, तुझा थोडाफार अभ्यास झालाय त्याच्यावर. तुला असं काय वाटतं, तुला जे साकारताना वाटलं की असा कोणता गुण आहे ज्योतिबा फुलेंचा जो आजच्या युगात युवकांमध्ये असायला पाहिजे? वा, चांगला प्रश्न आहे. हे जे मी म्हटलं की मगाशी एका यांनी प्रश्न विचारला सायलाटवरनं, तर मला असं वाटतं की पुन्हा आपण त्या जातीभेदाकडे, वर्णभेदाकडे जायला नको. आता खूप पुढे आलो आपण. म्हणजे कित्येक माझ्या मित्रमैत्रीमध्ये कित्येक ब्राह्मण मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केलेली अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे जग इतकं पुढे चाललेलं असताना पुन्हा आपण त्या वर्णभेदाकडे, जातीभेदाकडे जायला नको. आणि मला असं वाटतं की तरुणांनी ज्योतिबांच्या कॅरेक्टरमधून पुन्हा एकदा मी म्हणेन की आक्रमकता घ्यावी. बरोबर. स्वतःच्या भूमिकेवर ठाम असण्याची त्यांची जी धडपड आहे, किंवा जे म्हणायचंय त्याच्यावरचा स्वतःवरचा जो विश्वास आहे, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकणार नाही. तर मला असं वाटतं की ज्योतिबांमधले काही महत्त्वाचे गुण असे होते की एक तर विजन, यंगस्टर्सनी त्यांची विजन बघायला पाहिजे. त्या काळी त्यांना असं वाटलं की वर्णभेद नष्ट व्हायला पाहिजे, जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे. त्या काळी त्यांना असं वाटलं की सत्यशोधक समाजासारख्या एका समाजाची स्थापना व्हायला पाहिजे, जे सत्याला मानतील. ईश्वर आहे नाही याच्या पलीकडे जाऊन सत्य हा ईश्वर आहे, आणि जो प्रत्येक जातीत आहे, प्रत्येक धर्मात आहे. बरोबर. त्यामुळे सत्यला ईश्वर मानून आपण वाटचाल पुढे चालू केली. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या असं मला वाटतं की यंगस्टर्सनी आजच्या फॉलो करायला हव्यात. बरोबर आहे. स्वतः त्यांनी त्या जाणून घ्यायला हव्यात आणि त्या स्वतः परिवर्तित करून घेणं फार आवश्यक आहे. प्रसाद, आणखीन गप्पा मारणार आहोत, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. पहा फक्त IBN लोकमत. तर मित्रांनो, आपल्याबरोबर आहे आणि प्रसाद ओक. म्हणजे लावायलाच हवं, कारण नेहमीच वेगवेगळ्या भूमिका. काय गायक आहे, काय गायक म्हणून आम्ही तुला पाहिलं, नंतर अभिनेता म्हणून तर तुला बघतोच आहे. बरं, येणाऱ्या दिवसात वेगळ्या भूमिकेतला शॉक असणार आहे का? आता तो शॉक नाही राहिला, कारण ते बऱ्याच ठिकाणी मी डिक्लेअर केलं. पण दिग्दर्शक म्हणून, इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून माझी पहिली फिल्म येऊ घातली आहे, कच्चा लिंबू नावाची. क्या बात आहे. डिरेक्टर म्हणून? हां, शूटिंग त्याचं पूर्ण झालंय. म्हणजे फिल्म ऑलमोस्ट रेडी आहे. सोनाली कुलकर्णी आहे त्याच्यात, सचिन खेडेकर आहे, मनमीत पेम आहे, अनंत महादेवन आहेत, आणि मुख्य भूमिकेत, नायकाच्या भूमिकेत दिग्दर्शक रवी जाधव आहेत. काय म्हणतो? दिग्दर्शक रवी जाधव? हां, दिग्दर्शक रवी जाधव हिरो आहेत चित्रपटाचे.
आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी निर्माते आहेत चित्रपटाचे. इथं सगळंच चेंज झालंय ना, म्हणजे काय हे असं ऑन दी स्पॉट घडलंय म्हणजे काय? नाही म्हणजे आता होणार सून सारखी यशस्वी मालिका मंदारनी दिल्यानंतर किंवा माझे पती नंतर त्याला असं वाटत होतं मनापासून की एक चित्रपट निर्माण करावा. तर त्यासाठी तो स्क्रिप्ट शोधत होता आणि तो मला म्हणाला की काही चांगलं स्क्रिप्ट असेल तर सांग. तर मी त्याला म्हटलं रेडी आहे, कधी ऐकूया? तो म्हटला लगेच ऐकूया उद्या. मग आम्ही दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट वाचलं, तिसऱ्या दिवशी फायनल, सगळं विषय संपला, फिल्म सुरू, शूटिंग कम्प्लीट, डन सगळंच. म्हणजे आता मंदारचं माझं इतक्या वर्षांचं ट्युनिंग आहे की त्यात काही असं वेळ लागायचं कारणच नाही. म्हणजे काय म्हणजे नेमका कच्चा लिंबू काय आहे ते मी सांगू शकत नाही, पण मी तुला एवढं सांगू शकतो की एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा आहे असं आपण म्हणू शकतो. बर. एका अत्यंत सामान्य कुटुंबाची कथा आहे, पण ती कथा फार असामान्य आहे. आणि ही अख्खी फिल्म ब्लॅक अँड ही व्हाईट. अख्खी फिल्म ब्लॅक अँड व्हाईट आहे. खूप वर्षांनंतर मराठीत पुन्हा एकदा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट घेऊन येतोय मी. सर भारी सरप्राईज आहे, गंमत असणार आहे खरंच. तुम्हाला आतापासून त्याबद्दल शुभेच्छा. अरे, बघूया, thank you, thank ते you. पहिला, दुसरा, तिसरा डिरेक्टर म्हणून असंही काहीतरी आम्हाला बातम्या मिळतील. हा, चला आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आपण बोलतोय प्रसाद ओक बरोबर. प्रसाद, नाटक हा तसा तुझा जीव की प्राण, म्हणजे तुझी प्रश्नच पहिली नाही. प्रायोरिटी असते सगळ्या याच्यात, वेळ प्रश्नच काढून नाही. तू. हो, हो, हो. पण त्याबद्दल काय हॅपनिंग आहेत सध्या? वाडा चिरेबंदीचे जवळपास 150 प्रयोग आता होत आले आणि त्याच्या उत्तम प्रतिसादानंतर चंद्रकांत कुलकर्णींना पुण्यातल्या एका प्रेक्षकांनी ओरडून सांगितलं की दुसरा भाग कधी आणणार तुम्ही. तर त्याच्या विनंतीला मान देऊन आम्ही दुसरा भाग पण घेऊन आलो. क्या बात. मग्न तळ्याकाठी आता त्याचे जवळपास 25च्या वर प्रयोग होत आले. पुढच्या वर्षी मला असं वाटतं चंद्रकांत कुलकर्णी युगांत तिसरा भाग पण घेऊन येतील. आणि 15-20 वर्षांपूर्वी जशी त्यांनी त्रिनाट्यधारा प्रायोगिक रंगभूमीवरती केली होती, सलग 9 तासाचं नाटक वाडा, मग्न तळ्याकाठी आणि युगांत, तसा एक अभूतपूर्व प्रयत्न ते व्यावसायिक रंगमंचावर सुद्धा करतील असं मला वाटतंय. आणि तसं जर का झालं तर ते म्हणजे इट विल बी अ गोल्डन डे इन मराठी रंगभूमीवरचा सुवर्ण दिवस असेल असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. सध्या सगळं छान आणि जबरदस्त चाललेलं आहे. पण अशी बातमी की फॅमिलीतही छानपैकी आनंद आहे. आनंद 2 महिन्यापूर्वी फारच आनंद होता. मोठा मुलगा 10वीला होता, त्याला 94% मार्क मिळाले. क्या बात आहे. हा, आणि 94 हा आकडा साल या पलीकडे माझ्या आयुष्यात आलाच नाही. म्हणजे पण मग तुझा वारसा? हा? माझा वारसा छोटा मुलगा चालवेल असं वाटतं. म्हणजे तो त्याचा कल जरा अभिनयाकडे आहे, थोडासा आहे, पण मोठा फारच हुशार आहे. म्हणजे इतका हुशार की कधी कधी मला त्याच्यासमोर जायची लाज वाटते, इतका हुशार आहे. क्या बात आहे. पण खूप छान चाललंय आणि असं छान सुरू राहू देत. तुझी ही एनर्जी आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, तुझं वय कधी न करण्याचं जे रहस्य, त्याबद्दल देखील तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद आजच्या सगळ्या गप्पा. यानंतर आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.